ना त्याला मला भूक नाही लागली. हे ना काय बोलतो बरोबर करतो बरोबर. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना. मी रोहन कृष्ण सपकाळ पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज श्री साईनाथ पिंपळेश्वर मंदिर यांची पदयात्रा सोहळा होती. म्हणजे आपल्या घाटकोपर ते शिर्डी गेलेली, तर ती काल पोचली. आज पहाटे तिकडून निघाली आणि आता आलेली आहे. तर आम्ही त्याच निमित्त वाजवायला जात आहे. आणि दरवर्षी ना म्हणजे 9 किंवा अशी म्हणजे 9-10च्या दरम्यान येते. ह्यावर्षी खूप लवकर आले ते, तर आणि वाटलं नव्हतं. तर मी तर जरा झोपेत आणि असाच नाश्ता वगैरे करून फटाफट आवरून आलेलो आहे. आणि डायरेक्ट थेट सामान म्हणजे पोरं सगळे अर्धे जॉबर आहेत. कारण असं मधल्या टायमामध्ये ना पोरं लगेच येत नाही, कारण सगळे अर्धे जॉबर असतात, अर्धे काय घरी असतात आणि काय लवकर सुटतात. तर तेवढे आलेले आहेत. पुढे पोरं सेटअप करतात. मी इथं ऑफिस जवळच आहे. सगळं सामान वगैरे काढले आणि आता निघतो. तुम्हाला भेटतो थेट खाली जातो.
बघा मी काम करायला नसलं ना की असं दुपटीने काम होतं. जे हँगल इकडं पाहिजे होता तो हँगल इथं कॉर्नर आहे आणि तुमचा भाऊ एकदम माझं वन साईड वाजवला असं काय करणार. आणि शैल्या भाऊ आमचे टी शर्ट घालून आलेले बीटचं पण उतरून आले का तर कोणतरी याची गुलाबो येणार होती वाटते आज म्हणून आणि शैल्या भाऊ तुम्हाला हळदीत मी दाखवेल. हळदीत हा जादूगर माहिती आहे ना तुम्हाला. नोटा इथं डोळ्यात ठेवतोय इथे. मुंह में केसर है इसके केसर. नको फेकू जी चांगली असेल ती ठेव भाई. लव शेरेने आज भाई वन साइड हात गाडी हा भाई आणि वाजवत पण होतं. आणि हे दोन चेंटू पेंटू अरे हो शेरी मोमू शिवडी मामा लू. चला सामान घेऊन आपण आता पॅकअप करू आणि भेटू थेट जेवताना. आणि आज जरा काय नाही जरा दिला चला बाय. हे तुझ्यावर एक हे पकड. एक मिनिट कॉईन पकड. हे टाण्यात टाण्यात असं उडव कॉईन हातात पकड आणि डोक्यावरनं हात फिरव. अरे ते शिवाजीचा बॉस बघितला नाही पिक्चर तू. हे बघ असं कॉईन उडव आणि असं हातात घेतलं असं असं कर. हा 1 1 2 3 स्टार्ट. हा एक नंबर. भाऊ आपल्या यातला एक गोंडस पोरग आहे शैलू जो का दे गो महिना. चाललाय शैल्या चाललाय. शैल्या दे जेवायला दे आणि दे दुपारसारखं कैदी सारखं जेवण. आपलं काय राईट नाही भात नाही. हा काय नाही काय हो कैद्यांनाच देत कधी काय पण बनवते. कारला कारला जे ना आवडेल तेच. कोणाला काय पण. अरे बटाटा आहे त्याला मी खायच होतो माझ्या हातात पाय पाय काढा त्याला. मला बघू मी नाही नॉनव्हेज खाणार नाही. असा प्रॉब्लेम राहणार नाही तुझा काय. मग तू दुपारी पण काय नाही. दुपारी ते भाकरी सोबत काय काय कसं खाणार ते एकदम सुका सुका. भाजी कशी आहे भाताची काढून का ना. मी नाही जेवत चावते काय पण. अरे डाळ खाऊन तर बघ सारखा खाऊ घेऊन घेऊन खाशील. फक्त काही डाळ दुपारीचे एकदम भात एकदम सुका सुका बटाट्याची. भात कुठे होता. अरे बटाट्याची भाजी भात याला कसं काय होत आहे तेच समजत नाही मला. मग जाऊ दे एक भाकरी डालीत कुसकरून खाच मरू दे सगळं काय. उद्या ना सकाळची डाळ करीन. तू भाकरी खाईत नाही एक एक सकाळची डाळीशी बस. आणि काय बस काय नाही खायचं दुसरं. काय दिवसभर खातोस मग. आज सकाळी काय खाल्लं ते पातळ 2 चपात्या दुसरं काय खाल्लास. आणि तेच गेलं वाजवायला दूध गरम त्यातच राहिला. काय खाल्लं सांग ना दिवसभरात. मग भाकरी खाल्लीस तर त्याला दिल तरी होईल. काय बोलतो बडबड करतो. एवढीशी पोरं आहेत ना ती 10 चपात्या खातात. हो हो तू बघत होतीस एवढीशी पोरं 10 चपात्या खातात पोरा दिवसाला 2-4 मापट्याचा भात खायला पोरा बारकी दिवसभर मापट्याचा भात करून चपात्या खातात. बघायला त्याच्यात आवडेल. मी सांगते ना तिला अशी 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 लहान मटण तर दिसते ती भाजी सुगरण आहे. सुगरण म्हणते
काय नुसतं तुम्ही ना म्हणून बाहेरच जेवण येतो कधी. हा जेवून ये. आणि भाजी घे ना, शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलंय. दे. भाजी किती भारी आहे बटाट्याची. शेंगदाण्याचे कूट टाकलंय मी सगळी खाल्ली आणि असती. वाफून केले का पाणी बिणी नाही टाकलं तिला. 10 दिवस खराब नाही होणार अशी भाजी. 10 दिवस. 10 दिवस खायचे थोडे थोडे. 10 दिवस तू आपण- मम्मी गावी काय शिकली नाही वाटते जेवण बनवायला. काय हवा काय तुला ते सांग ना, मी बनवतो. नाही? नाही मम्मी नाही भडकत. मम्मीला नाही भडकायचा प्रयत्न केला. मम्मी नाही भडकत. चला आता मी सुखाने जेवतो. मम्मी जेवण बनवलंय. मम्मीची ऍक्शन तुम्हाला आता दाखवतो. आणि मम्मी फ्रँक सक्सेस नाही झाला. कारण मम्मी कशी फोन युजर नाहीये. म्हणजे मी असा गपचूप ठेवलेला कॅमेरा, पण बोललो आता हिला भडकवतो कैदींचं जेवण. कारण ते असं बोललं ना की ती लगेच भडकते, कैदींचं जेवण. पण आज नाही भडकली. काय माहिती काय, मी तरी असं म्हणजे फोन ठेवलेला लागतो, पण ही काय भडकायलाच घेत नाही. का ग मी तू भडकली नाही आज? कशाला भडकू? नाही भडकत. तर मम्मी ना दुसऱ्यांची ऍक्शन करून दाखवत होते. मी ते दाखवतो तुम्हाला की मम्मीला ते मी दुसऱ्यांना दिलं ना तर सगळे असे चाटून खातात. ते लय भारी ऍक्शन घे. व्हिडिओ बघितला असेल तर चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असं पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय भात हाताचे भात हे करतोय. काय नाही चालतं. चल. चल. एक महत्त्वाचं तर सांगायचं राहूनच गेलं. मम्मी जेवण खूप छान बनवते. ते तर मी फक्त व्हिडिओ प्रँक करत होतो म्हणून तिला जरा असं भडकवत होतो, पण ती काय भडकली नाही. प्रँक उलटाच झाला. ती तर अजून हसत बोलून दुसऱ्यांना ॲक्टिंग करून दाखवत होते की मी दिलं की असं जेवतात, असं खातात. नाही, मम्मी जेवण खरंच चांगलं बनवते. आम्ही हे फर्स्ट टाईम ट्राय केलं. कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज पोरं जॉबला होती. बँजेटचं जास्त व्हिडिओ पण काढायला नाही भेटला. एक क्लिप भेटली, ती तर मी ॲड करेलच. आणि आता मम्मी म्हणजे ना हे आम्ही रिशूट करतोय. परत व्हिडिओ आम्ही परत रिटेक करतोय, कारण मम्मीची हाईट पोचत नव्हती. म्हणून मम्मीला कशा उभं केले तुम्हाला दाखवतो. हे काय पाटावर. चला काय नाही. मला काय होतं हाईट लेवल सेव्ह झाली. नाही तर मम्मी अशी येत होती ती व्हिडिओमध्ये तिचं हितपर्यंतच येत होती. हा आता कसं एकदम लेवल. शुभरात्र.